म्हणून एक चौकडी असते काय याच्या, आणि हे ब्रह्मदेवाचं एक दिवस आणि एक रात्र, त्याला अहोरात्र म्हणतात. ते वर्ष किती आहेत? अकल्प आयुष्य व्हावे तयार मागणी बघा. काही 32 कोटी वर्ष होतात आता त्या कालगणनेनुसार, परंपरेनुसार, त्याच्यापेक्षा जास्त, एवढी मोठी. आणि त्यांचं काही राज्य राहिलं नाही तर आपलं एक 100 वर्षाचं आयुष्य, त्याच्यात अर्ध झोपीत गेले, अर्ध निद्रेत गेले, 25% प्रपंचामध्ये गेले, आणि मग भजनाला काय उरलंय? अरे जेवढं उरलंय तेवढ्यात तरी भजन करा. विठाला विठाला म्हणतात, मागणे ते का तुझं प्रत्यय आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा, या संताशी निरवी हे चिमज दे, अनेक तुझे काही न मगो देवा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, म्हणायचं नाही म्हणून कशा प्रकारे म्हणतात, सगळेच म्हणतात ज्ञानदेव तुकाराम. आपण आपलं भजन केलं पाहिजे. कोणतं भजन केलं पाहिजे? ज्ञानेश्वर म्हणून आपल्या सगळ्यांसाठी मागितलेले, आपल्या सगळ्यांसाठीची प्रार्थना आहे. या प्रार्थनेशी कुठलंही असेल तर आपलं भजन होऊ द्या, काही होऊ द्या, त्याच्यात हा अभंग घेतो. म्हणून 3 अभंग आपल्या संप्रदायाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे. पहिला अभंग आहे, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. कोणताही कीर्तन असले तर रूपाचा अभंग तो होतो. विनेकरी जर असेल तर सुंदर ते ध्यान तो होतो. आणि हे शेवटी मागणं आपलं होतच. मागणे ते एक देशील तरी पाहे, या संताशी निरवी अनेक तुझं काय. त्याच्याशिवाय आपल्याला बसता येते का? बसता येते का? आपण म्हणतोय समज ढेव पायी संतांच्या, सगळ्याच्या पाया पडतो. त्या पायावर तर ठेवच बाबा डोकं, पण संतांच्या ज्ञानरूपी चरणावरती. कोणत्या चरणावरती? ज्ञानरूपी चरणावरती. संतांना दृष्टी आहे, ती दृष्टी माझ्याकडे येऊ दे. त्यांनी जी वाट आमच्यासाठी घालून दिलेली आहे, त्या वाटेवरती चालण्याची बुद्धी आम्हाला दे. त्या संताजवळ जी शांती, ती शांती आम्हाला प्रदान कर. त्या संताजवळ जे आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे, जे आत्मस्वरूपाचं तत्व आहे, ते आम्हाला प्राप्त करून दे. आणि अशा प्रकारची मागणी ही आहे. आणि म्हणून 7 दिवस आपण प्रत्येकानं बघा किती डोकी याला महत्व नाही. काय मला ते उदाहरणच सांगतो, कीर्तनाला पूर्णविराम देतो. राजसू यज्ञ नावाचा यज्ञ पांडवांनी केला. कुणी केला? किती लोक जेवायचे? ते भागवत करत नाही तर भांडण करते ना आपल्यासोबत. किती जेवायचे म्हणजे तुम्ही होते का बघायला? बरोबर आहे. अशी मान्यता होती, मान्यता आहे की 1 लाख लोक जेवले की 1 घंटा वाजायचा. बरोबर आहे का? काही कोटी जेवल्या वाजायचा. मला काही निश्चित माहिती नाही, पुन्हा वाद नको. एखादा भागवतकार पुन्हा म्हणायला वादाला यायचं 1 लाख जेवत होते 1 कोटी. भरपूर लोक जेवल्यानंतर अगणित म्हणून आपण त्याला 1 घंटा. आणि तिथं आपले संत सुखाचार्य गेले आणि त्यांना काय आमंत्रण नसतं तरी गेले. किंवा एवढं मोठं कार्य चालू म्हणलं आपण तिथं जावा. बरोबर आहे का? आणि त्या उष्ट्या पत्तरवाडी मधलं 1 शीत खालचं, 1 शीत घाललं की घंटा वाजायला चालू झाला. म्हणून संत इतके श्रेष्ठ आहेत की त्यांना अन्नदान जर आपण केलं तर इतकं महान आहे. पण 1 घंटा म्हणले, आज काय घंटाच वाजायचा थांबा नाही म्हणले, आज किती जीव होते ते. कोण असा आलाय म्हणले. हे मी इकडे तिकडे फिरायला लागल्या. मग भगवान परमात्म्याने श्रीकृष्णाला सांगितले, अरे सुखाचार्य आले, त्यांचं नावच काय? सुख. आणि सुखाचे आचार्य म्हणले ते. एवढं ह्या संतांचं महत्व आहे. म्हणून या संतांच्या पायाला तेवढ्या प्रकारचं महत्व आहे. ते ज्ञानरूपी चरणाला तशा प्रकारचं महत्व आहे. आणि म्हणून ती मागणी तशा प्रकारची आहे. म्हणून जे गोड झालं ही सभा सकळ साधू संतांची, पंडित ज्ञानी पाठक श्रुती यांची, येथे सकळ अशी विनवणी. तुम्हाला सगळ्यांना लागून या पाया, करल टाळी, बोला इथं संताला विन्मुख होऊ नका, नाही तर मग उपजोनी करंता नेणे अद्वैत वाटा आणि रामकृष्ण सरळ सांगितले माऊलीने.